नमस्कार, मी श्वेता. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयीची. पगारवाढ देण्यात आली तरी देखील एसटी कर्मचारी आपल्या संपावरती कायम आहेत. आझाद मैदानासह राज्यभरात विलीनीकरणाच्या मागणीवरती कर्मचारी ठाम आहेत. सरकारनं कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू होण्याचं आवाहन केलेलं आहे. असं असलं तरी पुण्यातील स्वारगेट बस डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. बस आगारामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. तर औरंगाबादमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. डेपोमध्ये शुकशुकाट आहे. सोलापुरातील बस आगारात सुद्धा प्रवासी नाहीत आणि आगारातून एकही बस बाहेर निघालेली नाही. सरकारने दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे. लवकरात लवकर कामावरती रुजू व्हा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पगारवाढ देऊन सुद्धा कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत. मुंबईमध्ये 26 एकराचा श्रद्धांजली कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू आहे. 13 वर्ष पूर्ण झाली आहेत मुंबईवरच्या 26 एकराच्या दहशतवादी हल्ल्याला आणि यामध्ये 166 निष्पापांचा बळी गेला. त्याचसोबत जे शहीद झाले त्यांना आजच्या दिवशी आदरांजली वाहिली जाते. 26 एकराच्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो, आपण शहीदांच्या कुटुंबियांची भेट घ्यावी. मुंबईच्या पोलीस आयुक्तालयातली ही दृश्य आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत. त्याचसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सुद्धा. या सगळ्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये मुंबईतील 26 एकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. त्यानंतर आता शहीदांच्या कुटुंबियांना ही सगळी मान्यवर मंडळी भेटत असतानाची दृश्य. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे हे सर्वजण उपस्थित आहेत मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये. त्याचसोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे सुद्धा आहेत. वंदन करण्यासाठी स्मारकाकडे जाते आणि त्यानंतर
इतर सर्व सन्माननीय अधिकारी आणि इतर सर्वजण दर्शन घेतील. वंदन करतील. मंत्रालयाचे इथे बसले मुंबई पोलीस आयुक्तालयातली ही दृश्य आहेत आणि 13 वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 166 निष्पापांचा बळी गेला होता आणि जे कोणी शहीद झाले या दहशतवादी हल्ल्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये या शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते.